तर नमस्कार मित्रांनो, तर आता मी आली बाहुबली मंदिर पाहण्यासाठी. तर आता आपण बघूया काय काय आहे बाहुबली मंदिराच्या इथे. तर मी तर फर्स्ट टाइम आलेली आहे आणि इथे मला आल्यावरती असं समजलं की हे मंदिर जहाज मध्ये आहे. म्हणजे जहाज सारखा शेप दिलाय का जहाजे मध्ये आहे हे आपण बघूया. आता हे बघा किती छान छान असं भारी भारी लोकेशन आहे. आणि माझ्यासोबत आज आहे माझा बारका भाऊ आणि आपले श्रेयस सर. चला तर आपण बघूया काय आहे आणि काय नाही ते. हे बघा श्रेयस सर आणि भाऊ माझा चालतोय. हे बघा असं लोकेशन आहे. खूप म्हणजे खूप छान लोकेशन आहे मित्रांनो. इंटरेस्टिंग पार्ट हा आहे बघा. जहाज बघा जहाज. इशू. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की हे जहाज पाण्यामध्ये नाहीये. आणि हे बघा हे असं लोकेशन दिसतंय. कसलं खतरनाक सीन आहे ना. किती छान आहे लोकेशन. श्रेयस सर शिवम. तर चला तर आता आपण आज जाऊया आणि आज जाऊन बघूया. इथे लिहिले आहे बूट चप्पल शूज यादी यही उतारिये. तर मित्रांनो इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे की आत मोबाईल अलाउड नाहीये. तर आता आपण जे काय आहे मी ते तुम्हाला त्याचा रिव्ह्यू बाहेर येऊन नक्की देईन. काय तर हॅलो मित्रांनो, तर आज परमिशन नव्हती मोबाईलसाठी. तर आम्ही त्याच्या टॉप फ्लोअरवरती म्हणजे ते तुम्ही मागाशी जहाज बघितलं आणि हे मंदिर तुम्ही तिथे मागे बघितलेले असेल. तर आता आपण त्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि इथं आता मंदिराचं बांधकाम चालू आहे. श्रेयस सर ते पुढे गेले. जाऊन दे. आणि म्हणजे हे मंदिर इतकं भारी आहे ना. आणि ह्याच्यावरचे डिझाईन वगैरे इतक्या म्हणजे खूप अशा आखीवन रेखीव आहेत. आणि मंदिर हे खूप म्हणजे खूप मस्त आहे. हे तुम्ही बघू शकता किती छान लोकेशन आहे. काय यार कसला नजारा आहे. आणि हे बघा किती छान अशा डिझाईन आहेत या मला खूप आवडले डिझाईन. आणि किती किती छान असं काम केलं यांनी याच्यावरती. टॉपचा विषय हा. हे बघा कसले भारी. आणि इथून ना बाहेरचा परिसर हा इतका छान दिसतोय इतका छान दिसतोय. क्वालिटी टॉपचा विषय. आणि यांचं इथं फोटोशूट चालू आहे. माझा पण फोटोच काढत नाही. ए माझा पण फोटो काढायचे रे. माझा पण फोटो काढायचे रे. हा माझा छोटा भाऊ. ही येडे श्रेयस सर. का फोटो आलाय बघू. आम्हाला नाही वाटत थांबे. कसला फोटो काढते कसला भयंकर आमचा फोटोग्राफर आहे. तर माझा तर खूप छान श्रेयस सरांनी फोटो काढलाय. आता श्रेयस सर शिवमचा फोटो काढतात शिप मध्ये बसल्यासारखा. तर आता आपण बघूया त्यांचे. हे बघा इसे बोलते हे फोटोग्राफर फोटोग्राफर. आणि तिथे काय लिहिलंय माहिती का मित्रांनो. क्षेत्रपाल देव नाग नागिनी की जोडी. म्हणजे तिथे नाग आणि नागिन आहेत मित्रांनो. मला तर आताच माझ्या अंगावर काटा येते बाबा. हा भीती वाटते मला. त्याच्यानंतर गेलो आम्ही वैभव हिरवे मामांकडे आणि तिथे गेल्यावरती त्यांनी माझा सत्कार वगैरे घेतला. हे आपल्या पेठ वडगावचे आहेत आणि त्यांचं खूप नाव वगैरे आहे. त्यांचं ताराराणी पक्ष सुद्धा आहे. आणि तिथे गेल्यावरती खूप छान वाटलं त्यांच्यासोबत भेटून बोलून. परत त्यांच्यासोबतच त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या शॉपची ऍड करण्यासाठी परत आपण वृंदावन सारीच इथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावरती मग परत काय आपलं ऍडचं कंटेंट शूट चालू झालं. आणि विषय असा झाला होता की अचानक गेलो होतो त्याच्यामुळे आमच्याकडे कॅमेरा वगैरे काहीच नव्हतं. पण त्यांना आम्हाला इमर्जन्सी शूट करून द्यायचं होतं. त्यामुळे मग आम्ही ते शूट सगळे मोबाईलवरतीच घेतलं. आणि शूट घेताना प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळ्यांना वाटतं की शूट कसं असतं काय असतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शूट घेतला आहे ब्लॉग मध्ये. की हे बघा त्याच्या मागे किती कष्ट असतं. किती टेक घ्यावे लागतात. त्याच्यानंतर त्यातलं हे टेक काही काही असं इकडे तिकडे पडण्यात वगैरे जातात. आणि मग खूप छान असा व्हिडिओ तयार होतो. तर मित्रांनो प्लीज जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जितके जास्तीत जास्त मित्रांना शेअर करता येतील, मैत्रिणींना शेअर करता येतील, फॅमिलीला शेअर करता येतील तितके जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. आणि नक्कीच खूप जसं मला इन्स्टावरती प्रतिसाद देतात तसा नक्कीच मला युट्यूबला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्या. आता पुढे बघा कंटिन्यू आपण शॉपचं शूट कसं करतोय ते.